आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी कुठल्या 3 सेवा या खूप महत्त्वाच्या आहेत। बघा, आपण खूप साऱ्या सेवा करत असतो, खूप सारे उपाय करत असतो, कारण का आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने यावं, आपलं सगळं काही छान व्हावं, आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, मुलांची पतीची प्रगती व्हावी, यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो। पण काय होतं, बऱ्याच वेळेला त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही। नशिबाची साथ न मिळाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही। मग आपल्याला काय वाटतं की मी एवढा उपाय करते, देवांचं खूप करते, तरी पण आपल्याला यश मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही आहे, पतीची प्रगती होत नाही आहे, घरामध्ये विचित्र काहीतरी गोष्टी घडत आहेत। हे का होते? लक्षात घ्या, जर तुम्ही या 3 सेवा अतिशय मन लावून केल्या, अतिशय श्रद्धेने जर केल्या, तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहणार नाही। फक्त या 3 सेवा आपल्याला करायच्या आहेत। त्या कुठल्या आहे मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी एक तुम्हाला मी सांगेल, नेहमी आपण दुसऱ्याचं चांगलं चिंतलं पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही आपली भावना पाहिजे। हो, स्वतःचं पण चांगलं झालंच पाहिजे, पण दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण आनंद मानला पाहिजे। कारण हे लक्षात घ्या, समाधानी वृत्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण जेवढं समाधान मानू तेवढंच आपल्याला सुख मिळत जातं। कारण जी व्यक्ती समाधानी असते आपल्या संसारामध्ये, तिला काहीच कमी पडत नाही। त्यामुळे समाधानी पण आपण असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद मानला पाहिजे। दुसऱ्याचं चांगलं झालं आहे आणि आपल्याला वाईट वाटतं आहे असं वाटू नये। कारण बघा, दुसऱ्याचा आनंद पण आपल्याला साजरा करता आला पाहिजे, तेव्हाच देव आपल्याला पण आनंदी करतो, हे लक्षात घ्या। तर आता मी तुम्हाला सांगते की कुठल्या आपल्याला 3 सेवा या करायच्या आहेत। फार अवघड नाही आहेत, कुठला संकल्प नाही आहेत, जमेल तेव्हा, जमेल त्या दिवशी तुम्ही या सेवा सुरुवात करू शकता। अगदी तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितलाय, लगेचच तुम्ही सेवा करायला बसू शकता। कुठलाही असा दिवस नाही आहे, कुठलंही अशी तिथी नाही आहे, शुभमुहूर्त वगैरे काही नाही आहे, तुम्ही कधीही या सेवांना सुरुवात करू शकता। तर काय सेवा आहेत मी तुम्हाला सांगते। लक्षात घ्या, आपण खूप सारे उपाय सेवा हे करत असतो, पण तुम्ही हे लक्षात घेता का की जे काही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये काही पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा, त्यांचं आपण पालन करतो का? तर नाही। बऱ्याच वेळेला आपण जॉबच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी शिफ्ट होत असतो आणि काय करतो आपण, ज्या काही आपल्या गावाकडच्या चालीरीती आहेत त्या आपण विसरून जातो आणि जिथे आपण ज्या गावामध्ये गेलेलो आहोत, तर एकमेकांच्या करण्याने आपण त्याच रूढी फॉलो करायला लागतो। म्हणजे आपल्याला काय वाटतं की हां, या इथल्या ज्या बायका आहेत त्या तसं करतायत, म्हणजे मी पण तसंच करणार, पण हे चुकीचं आहे। ज्याप्रमाणे तुमच्या आजी सासू म्हणा किंवा तुमच्या सासूबाई म्हणा करत आलेल्या आहेत, त्याच रूढी परंपरा तुम्ही फॉलो करायच्या आहेत। त्याप्रमाणे ज्या काही पूजा असतील किंवा ज्या काही रूढी असतील ते तुम्हाला करायचं आहे। आणि हे लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये काय पद्धती आहेत ते तुम्ही तुमच्या सासूबाईंना, जावेला किंवा इतर बायकांना विचारू शकता, पण त्यानुसारच तुम्हाला करायचं आहे। किंवा जो कुळाचार आहे आपला, तो पण तुम्ही करायचा आहे। ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये सगळं देवाधर्माचं केलं जातं, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे। जमेल तेवढं करायचं आहे, असं मी म्हणणार नाही की खूपच तुम्ही करा, पण त्या पद्धती तुम्हाला विसरायच्या नाही आहेत। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जिथे शिफ्ट होतो नवीन गावामध्ये, तिथल्या पद्धती आपल्याला आवडतात आणि आपण काय करतो की हां बाबा, या बायका करतायत इथं, इथे अशी पद्धत आहे, मग मी पण तसंच करणार आणि माझ्या आहेत त्या पद्धती विसरून जाणार।
मी काहीतरी नवीन सुरू करणार असं करणं चुकीचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्या कुलदेवांच्या कुलदेवीच्या ज्या काही सेवा आपल्या घराण्यामध्ये पूर्वापारपासून चालत आहे त्यामध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे बघा, पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेल, कुठल्याही देवाची सेवा करण्याआधी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा करायची आहे. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही खूप देवधर्म करताय पण तुमच्या कुलदेवाचं कुलदेवीचं तुम्ही एकदाही नामस्मरण करत नाही, एकदाही तुमच्या मुखामध्ये त्यांचं नाव नाही, तर तुम्हाला नक्कीच काही गोष्टींमध्ये त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवांची. आता बघा, फार मोठी सेवा मी तुम्हाला सांगणार नाही. फक्त काय करायचं आहे आपल्याला, सकाळी संध्याकाळी जेव्हा कधी तुम्हाला दिवसभरात वेळ आहे तेव्हा फक्त तुमच्या कुलदेवांचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. जे कोणते कुलदेव कुलदेवी असतील त्यांचं फक्त नामस्मरण करा तुम्ही. आणि जास्त तुम्हाला समजा आता 108 वेळा नाही जमत आहे किंवा खूप जास्त वेळ शक्य नाही, तर फक्त 11 वेळा तरी करा. काम करत असताना करत चला नामस्मरण, तुम्ही पण करा. एक अर्धा मिनिट का होईना माणसाकडे वेळ असतोच, तेवढ्या वेळ तुम्ही फक्त हात जोडा आणि कुलदेवांचं नामस्मरण करा. आता तुम्हाला कुलदेवीचा नामजप किंवा कुलदेवांचा नामजप माहीत नाही आहे तर काय करायचं आहे, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा फक्त जप करा तुम्ही. किंवा ज्यांना कुलदेवी कुठली आहे आपली हे माहीत नाही आहे त्यांनी फक्त या नवारणव मंत्राचा जप केला तरी चालेल. जर तुम्हाला माहीत असेल तुमच्या कुलदेवीचा जप कुलदेवांचा जप तर तो तुम्ही केला तरीही चालेल, पण अवश्य तुम्ही दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. आणि बघा, लक्षात घ्या, वर्षातून फक्त एकदा तरी तुम्ही कुलदेवाला तिथे मुख्य ठिकाणी जाऊन त्यांचा कुळाचार करत चला. हे खूप महत्त्वाचं आहे. कधीही तुम्हाला वेळ मिळू द्यात त्यावेळी तुम्ही तिथे जा, कुलदेवीचा तुमच्या मानसन्मान करा, तिची ओटी भरा, कुलदेवांचा मानसन्मान करा. जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला असं झालं की यावर्षी नाही वेळ मिळाला तर तुम्ही 3 वर्षातनं एकदा तरी जा, पण जा. हे खूप महत्त्वाचं आहे, तिथे जाऊन त्यांचा मानसन्मान करणं. आणि अजून एक मी गोष्ट सांगेन, महिला ज्या असतात, आता बघा, आपण जेव्हा लग्न व्हायच्या आधी आता माहेरी असतो आपल्या, तर आपले जे कुलदेव असतात कुलदेवी असतात माहेरचे, त्यांचं पण तुम्ही नामस्मरण करा. आणि सासरचे कुलदेव जे आहेत कुलदेवी आहेत त्यांचं पण तुम्ही नामस्मरण करायचं आहे. कारण आपला जन्म जो आहे तो आपल्या माहेरच्या कुळामध्ये झालेला असतो, त्यामुळे ते पण आपले माहेरचे कुलदेवी आपले दैवतच असतात. आणि लग्न झाल्यानंतर मग आपण सासरी येत असतो, त्यामुळे महिलांनी काय करायचं, माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीही कुलदेवांचं कुलदेवींचं स्मरण हे करायचं आहे. तर पहिली झाली कुलदेवी आणि कुलदेवांची सेवा. आणि मी अजून एक गोष्ट क्लिअर करते, जे पुरुष देवता असतात ते म्हणजे कुलदेव आणि स्त्री देवता असतात ते म्हणजे कुलदेवी. आता दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे श्री गणेशाची. तर बघा, सगळेच जण गणपती बाप्पांची सेवा ही करत असतात, त्यामुळे बघा आपल्याला रोज गणपती बाप्पांचं नामस्मरण हे करायचं आहे. कमीत कमी 11 वेळा करा, पण करा. ओम गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हे सगळ्यांनाच माहीत असेल. आता पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तुम्ही ज्यांना गुरु मानता किंवा जे तुमचे इष्टदैवत आहेत त्यांची तुम्ही सेवा करायची आहे. मग कोणी गुरुदेव दत्तांची सेवा करेल, कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करेल, किंवा तुमच्याकडे ज्या कोणत्या गुरूंची किंवा इष्टदैवतांची ग्रामदैवतांची सेवा केली जाते त्यांची सेवा ही तुम्ही करायची आहे. म्हणजे ज्या आपण नित्य सेवा किंवा जे काही देवपूजा करत असतो किंवा इतर देवांचं करत असतो ते तुम्ही करायचं आहे, तुमच्या इष्टदैवतांचं किंवा तुमच्या
गुरूंची सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे. आता पुढची जी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्या पितरांची सेवा. लक्षात घ्या, फक्त पितृ पंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये सेवा केली पितरांची म्हणजे आपल्या पितरांना सद्गती लाभली किंवा आपले पितृदोष दूर झाले असं होत नाही. बघा, आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण हे करायचंच आहे. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पितरांचं स्मरण करायचं आहे. आपल्या आनंदाच्या क्षणात पण आपल्याला पितरांना विसरायचं नाही आहे. कारण आज जे आपण जीवन जगतोय, जे काही आपल्याला सुख समृद्धी मिळालेली आहे ते सगळं आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळे असतं. आपल्या कुलदेवीच्या, आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे तर असतंच, पण पितरांचा देखील आपल्यावरती आशीर्वाद असतो. त्यामुळेच आपली प्रगती होत असते. जे काही चांगलं होत असतं ते पितरांच्या आशीर्वादामुळे पण होत असतं. त्यामुळे लक्षात घ्या, पितरांना पण आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. तर आता स्मरण कसं करायचं? जी तुमच्या घराची दक्षिण दिशा आहे, दक्षिणेला तोंड करून हात जोडून तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्ही शनिवार हा दिवस एक ठरवून ठेवा आणि त्या दिवशी संध्याकाळी एक जो दिवा आहे, एक पणती जी आहे ती यासाठी करून ठेवा तुम्ही. एक मातीची पणती आपल्याला सेपरेट यासाठी ठेवायचीच आहे. तर अशी मातीची पणती जी आहे ती आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दर शनिवारी संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही प्रज्वलित करायची आहे. त्यामध्ये तिळाचं तेल टाका किंवा साधं तेल टाका चालेल, पण असा जो एक दिवा किंवा एक पणती आहे ती पितरांसाठी आपल्या दक्षिणेकडे तोंड करून लावायची आहे. बघा, अजिबात अवघड काहीही नाही आहे. फक्त एक पणती जी आहे ती तुम्हाला तिथेच ठेवा ती कायमची. आणि अशा प्रकारे ही पणती जी आहे ती दर शनिवारी किंवा एखाद्या शनिवारी नाही जमलं तर काही हरकत नाही, पण ज्या शनिवारी तुमच्या लक्षात येईल की बाबा असा दिवा लावायचा आहे तर तिथे तुम्हाला ही पणती जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. त्याचबरोबर अमावस्ये दिवशी पण तुम्हाला ही जी पणती आहे दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायची आहे आणि हात जोडून तुमच्या पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा दही भाताचा नैवेद्य जो आहे तो टेरेसवर किंवा अंगणामध्ये तुमच्या ठेवा. म्हणजे जे काही कावळे किंवा चिमण्या पशु पक्षी आहेत तर ते दही भात जे आहे तर तो खाऊन जातील. कधीही तुम्हाला वेळ मिळू द्या, तुम्हाला कधीही सुट्टी असू द्या, तर पितरांच्या नावाने तुम्हाला असा जो घास आहे तो पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. तर या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही अवश्य करा. काहीच सेवा जास्त नाही आहेत, फक्त तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण करायचं आहे. अगदी तुम्ही कामामध्ये असलात तरी चालेल, पण नामस्मरण करा. कुलदेवाचं कुलदेवीचं नाव तुम्ही दिवसात एकदा तरी घ्या. त्यानंतर गणपती बाप्पांची सेवा चुकवू नका. रोज किमान गणपती बाप्पांची आरती जरी म्हटली ना तुम्ही तरी खूप आहे, तेवढी तरी म्हणत चला. खूप जास्त मोठी सेवा मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे. त्यानंतर जे कुठले तुम्ही गुरु मानलेले आहेत त्यांची पण तुम्ही सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांची सेवा ही चुकवायची नाही आहे. दक्षिणेकडे घराच्या तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे आणि दर शनिवारी किंवा ज्या शनिवारी जमेल त्या शनिवारी तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून. अमावस्येला प्रज्वलित करायचा आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि जेव्हा कधी तुम्हाला आठवड्यात जमेल तेव्हा दही भाताचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला तुमच्या पितरांना दाखवायचा आहे. म्हणजे टेरेसवर किंवा अंगणात ठेवायचा आहे. एवढेच तुम्हाला सेवा करायची आहे, अवघड काही नाही. तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा. बघा, काही दिवसातच तुमचे जे काही वाईट दिवस आहेत ते दूर होतील आणि आश्चर्यकारक बदल तुमच्या जीवनामध्ये झालेले तुम्हाला दिसून येतील. तर अवश्य हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना या व्हिडिओचा खूप चांगला उपयोग होईल.